नमस्कार, विदर्भ सिटी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमरावती शहर पोलीस दल अधिक सतर्क झाले आहे। शहरातील कायदा सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात 3 अत्याधुनिक 360 डिग्री सर्व्हिलन्स वाहने दाखल झाली आहेत। या वाहनांमध्ये 360 अंश कॅमेरे, सर्च लाईट आणि लाईव्ह मॉनिटरिंग सिस्टीम असून संपूर्ण शहरावर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे। आज रात्री राजकमल चौक या वाहनांचे प्रत्यक्षिक सादर करण्यात आले। निवडणूक काळात शांतता राखणे, संशयास्पद हालचालीवर लक्ष ठेवणे आणि तातडीची कारवाई करण्यासाठी ही वाहने अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत। 360 डिग्री सीसीटीव्ही कव्हरेज आहे। तसेच त्याच्यामध्ये आपले जे राईट कंट्रोल पार्टी त्यासाठी तिथे पोहोचू शकतो। त्याच्यामध्ये सर्व सुविधा आहे। तसेच लाईटिंगची व्यवस्था आहे। आपण त्यांना एक मोबाईल सर्व्हिलन्स व्हेहिकल आहे, ते आपला कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत उपयोगी व्हेहिकल आहे। ते आपल्याला आता 3 व्हेहिकल भेटलेले आहेत। आता त्यांचा उपयोग आम्ही पुढची आपली जो महानगरपालिका निवडणूक आहे त्याच्यामध्ये करणार आहोत। मनपा निवडणुकीचं 15 तारखेला मतदान आहे। पोलीस प्रशासनाची काय सज्जता आहे? पोलीस प्रशासन पूर्णतः तयार आहे। आपल्या जे डिप्लॉयमेंट प्लॅन करून रेडी आहे आणि आमच्या स्केलप्रमाणे सर्व ठिकाणी आपण आपले पेट्रोलिंग आहे, पेट्रोलिंग प्लॅन पण तयार आहे आणि पूर्णतः आपला अमरावती शहर पोलीस दल निवडणूक तयार आहे। मादक द्रव्यांची विक्री होणार नाही त्याच्यामध्ये आपल्याकडे अतिसंवेदनशील मतदान केंद्र जे आहे त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही। लेकिन आपल्याकडे जे आपला जो पूर्ण दल आहे आपल्या निवडणुकीसाठी पूर्ण सुसज्ज आहे। आता पुढचे काही दिवसामध्ये आपण प्रत्येक जे भाग आहे तिथे आपण रूट मार्च पण काढणार आहे। रूट मार्च आता निवडणुकीनंतर सुरू होईल, त्या सर्व ठिकाणी आपण रूट मार्च काढणार आहे आणि आपले जे नवीन आपल्याला जे मोबाईल सर्व्हिलन्स भेटलेले आहेत त्याच्यासोबत मोठ्या प्रमाणामध्ये मनपा निवडणुकीत दारू, मादक द्रव्याची विक्री होती, पैसा वाटल्या जाते, यासाठी सुद्धा पोलिसांनी करणे। याच्यामध्ये आपले जे FST, SST ते सर्व जे पथक आहे, बॉर्डर सीलिंग पॉईंट ते सर्व आपले चालू आहे। त्याच्यामध्ये बरेच प्रमाणामध्ये आपण ते दारूचे केसेस केलेले आहेत। जवळपास या कालावधी दरम्यान आपण जवळपास 150 वर आपण दारू